मंडळी, आज आहे मी भावळे या गावात. आता काही कामानिमित्त या गावात आलेले, पण माझ्या सासूबाईंनी मला एक भाजीचं झाड सांगितलेलं. ते झाड मला आज इथं दिसलेलं आहे, तर म्हटलं तुम्हाला ते झाड दाखवावं. आता मंडळी, त्या झाडाचं नाव आहे भाव्याचं झाड. आता बघाल तुम्ही, हे ते झाड आहे आणि या झाडाला एप्रिल महिन्यामध्ये बहर यायला सुरुवात होते. म्हणजे काय होतं की फुलं यायला सुरुवात होते. आता या फुलांमध्ये ना मंडळी खूप चांगले चांगले घटक असतात. विटॅमिन ए, विटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, आयरन, भरपूर घटक या फुलांमध्ये असतात. आणि ह्याची भाजी गरोदर महिलांनी खाल्ली तर खूप फायदेशीर ठरते. म्हणजे काय होतं की महिलेच्या पोटामध्ये जे वाढणारं बाळ असतं, त्या बाळाला जे लागणारे पोषक तत्व असतात, ते पोषक तत्व ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. त्याच्यामुळे गरोदर महिलांनी ही भाजी खाल्ली पाहिजे आणि ही भाजी खूप गुणकारी आहे. तर म्हटलं थोडीशी माहिती आहे ती तुमच्याशी शेअर करावी. आता हे झाड कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते. ह्याला शेंगा पण येतात. शेंगांचा वापर हा पेंडसाठी केला जातो आणि अशी मस्तपैकी पिवळसर फुलं आलेली आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसतात ॲक्टिव्ह.